मधुर आवाजामध्ये आणि सद्यस्थितीचे वर्णन करणारी ही रचना आपण आपल्या सुमधुर आवाजात इथे पेश केली. धन्यवाद आपले. आणि यानंतर कार्यक्रमाच्या म्हणजे या कवी संमेलनाच्या समारोप सत्राकडे आपण वळत आहोत. अर्थात आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी होळकर सर, महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या विश्वाला, ज्यांचं नाव अवघ्या भारताला जे आदराने नाव घेतलं जातं, ते नाट्य असो, सिनेमा असो, साहित्य असो, लावणी असो, अशा कुठलाही क्षेत्र सरांना वर्ज्य नाही. सर आज आमच्यासोबत आहेत, हे आमच्यासाठी खरं तर भाग्याची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आदरणीय प्रकाशजी होळकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सरांचं स्वागत करूया आणि ऐकूया सरांची कविता आणि सरांचं मनोगत. मी विनंती करेल सरांना की आमच्याशी सुसंवाद आपण साधावा. नमस्कार. गेले 40 वर्ष नगरकरांचं प्रेम मी अनुभवतो आहे, परंतु आज एका भूमिकेमध्ये वेगळ्या मला आपण निमंत्रित केलं, ते म्हणजे आज या कवी संमेलनाचं अध्यक्षपद मला दिलं. साहित्य क्षेत्रात, कवितेच्या क्षेत्रात फार मोठं मी काम केलं असं मला वाटत नाही, परंतु एका कोरडवाहू शेतकऱ्याला आपण हे अध्यक्षपद दिलं आणि आपण सर्वांमध्ये बसण्याचा मान दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आणि शब्दगंध साहित्य संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो. पद्मश्री राहीबाई समोर बसलेले आहे. 2 वर्षापूर्वीच त्यांनी लासलगावमध्ये सगळ्या बांधवांना बियांच्या राख्या बांधायला लावल्या आणि सगळीकडे झाडांचं आणि वेलींचं बन आमच्याकडे उभं केलं. माझं भाग्य आहे की त्यांच्यासमोर 2 शब्द बोलतो. खरं बोलायचं नव्हतं, परंतु कारण आपल्याला जाणीव आहे की 1 वाजून गेला आहे आणि यावेळेला पोट तिडकीनं बोलावं लागतं, कारण भूक लागलेली असते. खूप जुने मित्र, कवी मित्र सगळे भेटले. वसंत मोरदारे भेटले, प्रकाश घोडके भेटले. 35-40 वर्षांची आमची मैत्री. स्वाती पाटील समोर आहेत, स्वाती ठुबे आहेत, आमचे अनिल कुमार आहेत, राजेंद्र उदागे, सुनील गोसावी, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो की आपण मला इथे बोलावलं. आमचे निर्मळ समोर बसलेले आहे, भास्करराव. खूप आनंद होतो या क्षणाचा. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा सदस्य झाल्यानंतर शासनाबद्दल मला बोलायचं नाही, परंतु पाठीशी खूप भरघोसपणाने आता उभं आहे शासन आणि मागच्याच वर्षी आपला कार्यक्रम झालेला आहे. याच्यातनं काय होतं, छोट्या संमेलनातनं काय हाती लागतं, मोठ्या संमेलनातनं काय हाती लागतं, हे दरवेळेला आपण संमेलनं आली की वर्तमानपत्रातून त्याच्याबद्दलचे लेख वाचायला सुरुवात होते, नंतर परत आपण थांबतो. परंतु पुण्या मुंबईच्या बाहेर जी संमेलनं होतात त्याच्यातनं काय मिळतं अशी गोष्ट मला सांगावीशी वाटते, कारण एक पुस्तक मी संपादित केलं, त्याचं नाव मी नंतर सांगतो. 1954चं वर्ष होतं ते, 1954-55. आणि एका छोट्या गावामध्ये आपण जसं 17 वर्ष अव्याहतपणे शब्दगंधचं संमेलन होतं इथे. 17 वर्ष हा सुगंध नगरकरांना आणि उत्तर महाराष्ट्राला मिळतो आहे. त्या गावामध्ये, छोट्या गावामध्ये, पुण्या मुंबईच्या बाहेर एक संमेलन नव्हे पण एक व्याख्यान मला 2 दिवसाची होती. जसं तुम्ही संमेलन 17 वर्ष घेताय, अनेक छोट्या गावांमध्ये संमेलनं होत राहतात. तिथे एक वक्त्याचं भाषण होतं, एका व्याख्यात्याचं व्याख्यान होतं सायंकाळी, आणि त्या परिसरातला एक शेतकरी, एवढा मोठा फेटा त्याचा, मराठवाड्यातला तो फेटा, आणि तो फेटा मुंडासं बांधलेला तो शेतकरी आपल्या मुलाला घ्यायला सकाळी सकाळी जातो. तो मुलगा ठेवलेला असतो शाळेमध्ये आजीकडे, म्हणजे मामाकडे शिकायला ठेवलेला असतो. आणि आपल्या वडिलांना ती बैलगाडी छोटी घेऊन आल्यानंतर त्या मुलाला आनंद होतो की अरे आपल्याला सुट्टी नाही, काही नाही, दिवाळीची सुट्टी नाही, उन्हाळ्याची सुट्टी नाही, वडील असे मध्ये कसे काय आपल्याला घ्यायला आले. त्याला आनंद होतो. तो गाडीमध्ये बसतो, त्याला वाटतं आपल्याला आपल्या गावी जायचं असेल, आपल्याला आईकडे जायचं असेल, आणि ती बैलगाडी तिथून जे निघते ती त्या ज्या सभेचं ठिकाण असतं त्या ठिकाणी जाते. त्याला काही कळत नाही. वय अवघं 12-13 वर्षाचं त्याचं वय. 54-54चं ते वर्ष असो, 54-55चं, 12-13 वर्षाचं वय त्या मुलाचं, आणि त्याला कळत नाही आपण कुठे चाललो, काय करतोय म्हणून. तिथे गेल्यानंतर एक सभा चाललेली आहे, एक भाषण चाललेलं आहे, आणि त्या भाषणामध्ये अनेक लोक टाळ्या वाजवतात, हजारो लोक टाळ्या वाजवत आहे. टाळ्या थांबल्यानंतर हजारो लोक हास्याचा गडगडाट होतोय, अवाक होऊन जात आहे, हतबल होत आहे, अस्वस्थ होत आहे
एकाच वक्त्याकडनं अनेक गोष्टी, काळजाला हात घालण्याचं बोलणं ऐकायला मिळतंय, टाळीचं वाक्य ऐकायला मिळतंय, आणि हा मुलगा मधून आपल्या वडिलांच्या चेहऱ्याकडे बघतो, उभा आहे तो जो फेटे बांधलेला मोठा फेटा बांधलेला जो म्हातारा होता, तो शिकलेला नाही. तो शेतामध्ये काम करतो, कोरडवाहू शेतीमध्ये काम करतो, आणि त्याने आपल्या मुलाला फक्त त्या सभेला आणलेलं आहे की काहीतरी त्याच्या कानावर पडावं, काहीतरी चांगलं त्याच्या कानावर पडावं, साहित्याचे 2 शब्द त्याच्या कानावरती पडावे. आणि तो पोरगा मात्र लोकांकडे बघतो, वक्त्याकडे बघतो आणि आपल्या वडिलांकडे बघतो. सभा संपते, भाषण संपतं, आणि अतिशय प्रभावित होऊन तो पोरगा आनंदात वडिलांबरोबर चालायला लागतो. त्यावेळेला तो म्हातारा त्याच्या पाठीवरती हात ठेवून एक वाक्य बोलतो की पोरा, असं लिहता आलं पाहिजे बघ. बस. काय बोलला म्हातारा? फक्त असं लिहता आलं पाहिजे आणि असं बोलता आलं पाहिजे. आता हा काही आदेश नसतो. बापाला फक्त वाटतं की ह्या वक्त्यासारखं, ह्या व्याख्यात्यासारखं माझ्या पोराला लिहिता आलं तर, माझ्या पोराला बोलता आलं तर, एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि तो बैलगाडी मध्ये बसवतो आणि आपल्या पोराला घेऊन जातो. घटना अशी घडते की त्या पोराचं वय असतं 12-13 वर्षाचं. अवघे 4-5 वर्ष जातात. साहित्याचं घरामध्ये ज्ञान नाही, साहित्याचं वाचन नाही, काय असेल तो लोकसंस्कृतीचाच प्रभाव. गोष्ट संपून जाते तिथे. आणि तो मुलगा कविता लिहितो 11वी नंतर 10वी नंतर, आणि त्या आपल्या वहीमध्ये आपल्या घरामध्ये कुठेतरी खेड्यामध्ये पडलेले आहे. आणि तो एकदा औरंगाबादला गेल्यानंतर ती वही आपल्या सरांना दाखवतो आणि म्हणतो की ह्या मी काही कविता लिहिलेल्या त्या वाचा. आणि ते सर वाचत नाही, ते ठेवून देतात, बघू वाचू. परत तो जातो आणि सांगतो की सर वाचले का माझ्या कविता? वाचा. ते म्हणतात याचं एकदाचं मिटवून टाकू. आणि मग ती वही उघडतात आणि त्या वहीमध्ये शब्द असतात की या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि माझ्या पापणीला पूर यावे, पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे, या नभाने या भुईला दान द्यावे. ह्या ओळी, ही कविता त्या वहीमध्ये लिहिलेली होती. फुलात न्हाली पहाट ओली, कळीत केशर साकळते, गंधवतीच्या मनात राजस एक पाखरू भिरभिरते. ह्या ओळी, ह्या कविता त्या वहीमध्ये होत्या. आणि ह्या एक अजब गोष्ट घडते आणि संपूर्ण महाराष्ट्राला ना.धो. महानोर नावाचा अतिशय प्रगल्भ असा ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री ना.धो. महानोर मिळतात. कुठून मिळतात? त्या म्हाताऱ्याला वाटलं माझ्या मुलांनी कुठेतरी साहित्याचे 2 शब्द ऐकावे, कुठेतरी 2 कलेचे शब्द ऐकावे, म्हणून ते कुठेतरी आजोळी जातात, मुलाला घेतात, सभेच्या ठिकाणी जातात, ऐकवतात, आणि तिथून घेतल्यानंतर उद्याचा महाराष्ट्र त्यांना तिथेच मिळतो. आणि महानोरांनी अवघ्या 4-5 वर्षामध्ये सुंदर अशी निसर्ग कविता, बालकवींच्या नंतर बहिणाबाईंच्या बरोबरीची कविता मराठीला दिली. शब्दगंधसुद्धा हेच काम करते, हेच नेटाने काम करते. 17 वर्ष आपण अध्यक्ष उदागे असतील, सुनील भाऊ असतील, काय वाटतं की त्यांना की ह्या परिसरातल्या मुलांनी ऐकावं आणि या परिसरातल्या लोकांना बोलण्याचं आणि विचार व्यक्त करण्याचं, कविता वाचण्याचं एक व्यासपीठ मिळावं. ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहे समोर बसलेली. आणि संमेलनाध्यक्ष तर आपल्याला माहिती आहे की ते तर अध्यक्षच आहेत अभ्यासक्रमाचे. काय असावं, काय नसावं, आणि काय दिल्याने काय होईल त्यांना चांगलं कळतं. काल खरं तर त्यांचे विचार ऐकायला मला येता आलं नाही, परंतु मी माझे खूप जुने मित्र आहे, आम्ही बरोबर काही ठिकाणी काम पण करतो. मी सांगळे सरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छाही व्यक्त करतो. मला इथे बोलावलं शब्दगंधने, त्याबद्दल मी पुन्हा एकदा नगरकरांचे आणि शब्दगंधाचे आभार मानतो. आणि एकच कविता तुमच्यासाठी सादर करतो स्त्रियांचा विषय निघाल्यामुळे, की असे कोणत्या दुःखाचे दिस आले बाई, असे कोणत्या दुःखाचे दिसा आले बाई, ओल असून मुळाशी सारी पाचोळली भुई. असे कोणत्या दुःखाचे दिसा आले बाई, ओल असून मुळाशी सारी पाचोळली भुई. उभ्या रचल्या घराला लागे उकीर आतून, किती सारवले तरी भुई खचते खालून. असे कोणत्या दुःखाचे दिसा आले बाई, ओल असून मुळाशी सारी पाचोळली भुई. उभ्या रचल्या घराला लागे उकीर आतून, किती सारवले तरी भुई खचते खालून. डोळा उन्हाचे कुसळ आणि झळाया रानाला, डोळा उन्हाचे कुसळ आणि झळाया रानाला, कोंब फुटण्याच्या आधी माती जाळते दाण्याला, कोंब फुटण्याच्या आधी माती जाळते दाण्याला.